अमूल्य मॅडम, ही अकाउंट्स डिपार्टमेंटने दिलेली फाईल. अमूल्य मॅडम, मी काय म्हणतो, मॅडमने काय झालं? तयार राहा आता, खूप मोठी सुनामी येणार आहे. अमूल्या, काय झालं? अमूल्या, अगं सांग तरी काय झालंय? कोणावर एवढं चिडलीयस? स्वतःवर. मला ना माझाच राग येतो. ताई ताई, मी आहे ना एक नंबरची मूर्ख आणि शेवटी तेच सिद्ध होणार आहे. म्हणजे काही नाही. हे घे, 2 घोट पाणी पी, म्हणजे थोडं बरं वाटेल तुला. तुझ्यासाठी काही चहा कॉफी वगैरे आणू का? नाही, मला काही नको. अमूल्या, बघ थोडं शांत. ताई, अगं तुझ्या आणि विक्रांतसाठी मी आणि वेदांत जे काही गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असल्याचं नाटक करतोय ना, ते आता माझ्याच अंगलट आलंय. म्हणजे तुझ्या लग्नाच्या मांडवात माझा आणि वेदांतचा साखरपुडा करायचा असं ठरलं. अगं तूच सांग ताई, मी कसा करू साखरपुडा ज्या माणसाशी मला लग्नच करायचं नाहीये? बरं, ह्यामुळे मी वेदांतला जाऊन म्हणाले की वेदांत, तू प्लीज तुझ्या घरच्यांना जाऊन समजव की साखरपुड्याचा विषय डोक्यातून काढून टाक. तो म्हणाला ठीक आहे, मी बोलतो आजींशी. आता ह्याने आजींना नीट पटवून दिलं नसेल म्हणून आजींचं असं म्हणणं आलं की मला डायरेक्ट अमूल्याशी बोलायचं. इतकं सगळं झाल्यानंतर मी वेदांशी शांतपणे बोलायला गेले, त्याला व्यवस्थित मी बोलत होते, तर तो उलट मलाच म्हणतोय की अमूल्य छोट्या छोट्या गोष्टींचा भाव करत जाऊ नकोस. काय हे सगळं? आई, आता मलाच कळत नाही की मी या गोष्टीला कसं हँडल करायला पाहिजे. उद्या जाऊन आमचा साखरपुडा झाला तर मी आई अण्णांना काय सांगणार आहे? त्यांना काय म्हणणार आहे की मी आणि वेदांत हे सगळं नाटक करत होतो? बघा बघा, आम्ही कशी सगळ्यांसोबत गंमत केली. काय अवस्था होईल आई अण्णांची? ह्या सगळ्यामध्ये भर म्हणजे आजी मला सांगताय की नूतन काकूंना जर हे सगळं कळलं ना, तर त्या तुझं आणि विक्रांतचं सुद्धा लग्न होऊ देणार नाही. मी ना सारी बाजूने अडकले गेले. सांग ना, मी काय करू आता? कसा तिढा सोडवू? हा सर. सर, या तुम्ही मागितलेल्या फाईल. नाही, ते ठीक आहे. तू एक काम कर, अमूल्याला केबिन मध्ये पाठव. सर, त्या तर गेल्या. काय? कधी? आता थोड्या वेळापूर्वीच गेल्या सर. कोणाशी एकही शब्द न बोलता गेल्या. मी त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न केला पण त्या तशाच गेल्या. नक्की घरीच गेले ना, का पॅन्ट्री मध्ये वगैरे कुठे आहे? नाहीये सर, त्या बॅग घेऊन गेल्या. सर, खरं सांगू का, मी त्यांना याआधी असं कधीच पाहिलं नाही. ठीक आहे, तू मी सर फाईल्स. हे तर खरंच खूप मोठं टेन्शन. बघ ना ग, आणि वेदांत काही समजून घ्यायलाच तयार नाही. अमूल्या ग, अशा परिस्थितीत तो सुद्धा गोंधळला असेल ना? ताई, तो काही गोंधळलेला नाहीये. तो आहे ना जबाबदारी झटकतोय. अमूल्या, आपल्याला सगळ्यात जास्त भीती अण्णांची वाटते ना? मग आता आपण अण्णांना सगळं खरं खरं सांगून टाकूया का? बरोबर आहे ताई तुझं. मला वाटतं की आता हाच एक मार्ग आहे. पण अमूल्या, आपण जर अण्णांना सगळं सांगून टाकलं आणि अण्णांनी चिडून नूतन काकूंना सांगितलं तर नूतन काकू चिडून माझं आणि विक्रांतचं लग्न तर नाही ना मोडणार?
अमूल्य, हे जर का सगळं असं झालं ना तर माझं लग्न दुसऱ्यांदा मोडेल, माझ्यावर डाग लागेल ग. ताई अगं प्लीज प्लीज असं बोलू नकोस. तू प्लीज माझी परिस्थिती समजून घे. हे बघ, फक्त एकदा माझं आणि विक्रांतचं लग्न होऊ दे, मग आपण बघू ना पुढे काय करायचंय ते. अगं हो ताई, पण त्यासाठी मला साखरपुडा करावा लागेल. अमूल्य अगं, काहीतरी आयडिया काढावीच लागणार आहे. हे बघ, एकदा का माझं आणि विक्रांतचं लग्न झालं ना की मग कोणी काहीच करू शकणार नाही, नूतन काकू सुद्धा नाही. मग लग्न झालं की मी स्वतः येऊन आई अण्णांना सगळी सत्य परिस्थिती सांगेन. पण प्लीज फक्त एकदा लग्न होऊ दे. ताई हे बघ, मी तुझी भीती समजू शकते, पण अगं ही गोष्ट अण्णांना कळली ना तर मी अण्णांच्या नजरेतून उतरेन, आणि मला या गोष्टीची सगळ्यात जास्त भीती. अमूल्य प्लीज फक्त माझ्यासाठी एवढं कर, प्लीज. ताई अगं, हे सगळं मी तुझ्यासाठीच करते, नको काळजी करूस. नाही सांगणार मी अण्णांना. अरे वेदांत, जरा इकडे ये बरं, मला बोलायचंय तुझ्याशी. काय ग? खूप दमलायस का? थांब, पाणी सांगते. ज्योती. नाही ठीक आहे, बोल ना. नाही, अमूल्य काही बोलली का रे तुझ्याशी? कशाबद्दल? हेच, मी तिला भेटायला बोलवलं होतं ना त्याबद्दल. नाही, आमचं काही बोलणं नाही झालं. काय बोलली अमूल्य? तू जे म्हणालास तेच, आत्ता साखरपुडा करायचा नाहीये, नंतर बघू. मग नाही, मी म्हंटल तिला की मी विचार करते म्हणून. अजून काही म्हणाली का अमूल्य? हेच म्हणत होती की म्हणजे बघ, ती जे काय म्हणाली ते मी सांगितलं तर चिडू नकोस ना, लगेच वाईट वाटून घेऊ नकोस. असं काय म्हणाली ती? ती म्हणाली की तुमच्या वेदांचा स्वभाव जरा विचित्र आहे. काय? हा, म्हणजे मी विचित्र वागतो असं म्हणाली ती? हो. वेदांत, का वागतोस रे असं? नीट वागत जा ना तिच्याशी. आजी अगं, मी व्यवस्थितच वागतो. हो का? मग ती कशाला असं म्हणेल? ऍक्च्युली आजी, ती काही बोलते. म्हणजे बघ ना, जर एवढा भाव खाणार असेल तर बघूया ना नंतर. नंतर म्हणजे? बरं आहेस ना तू वेदांत? काय वागणं आहे तुझं? हे जे काय वागतोयस ना, हे बदल. हा, तू ही अशी सतत चिडचिड करत असतोस ना, म्हणूनच म्हणाली असेल ती. आजी, मी चिडचिड नाही करत. हो का? वेदांत, तुझ्यापेक्षा ना खूप जास्त पावसाळे बघितलेत मी. अरे, नातं म्हंटल की तडजोड आली, एकमेकांना समजून घेणं आलं. आता मला सांग, तुम्ही जर का एकमेकांना समजूनच घेतलं नाही तर नातं फुलणार कसं? हा, नाही, पण मला ना एक गोष्ट कळत नाहीये. तुम्ही हे जे साखरपुडा पुढे ढकलण्याचं म्हणताय, हे जर का नूतनला कळलं तर? मग आता मी काय करू? मला काही कळत नाहीये. तूच काहीतरी सोल्युशन काढ ना यावर. छान. कशी रे तुम्ही मुलं आजकालची? हा, साखरपुडा ठरलेला असताना नंतर करू, पुढे ढकलू म्हणजे? ठीक आहे, मी बघते, काहीतरी विचार करते, होईल काहीतरी, बघू. ओके, मी फ्रेश होतो. अच्छा, वेळ हवाय का अजून? पण असं झालंय काय नक्की? एका अर्थी बरंच आहे. साखरपुडा नाही झाला तर चांगलंच होईल. मला ती आगाऊ मुलगी नकोच आहे माझ्या घरात. म्हणूनच सांगत होते मी तुम्हाला. मग आता आलो ना वेळेवर. राहू द्या. बर 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 बर. काय ग, तो मुलींची खूप धावपळ चालली आहे सध्या. बर, काय ग आरती, सुट्ट्या कधीपासून घेता तुम्ही? अण्णा, मी 5 ऑक्टोबर पासूनच सुट्टी टाकली. हा, आणि काय तुमचं काय? तू कधीपासून?
माझं काय अण्णा, मी शेवटपर्यंत जात राहीन ऑफिस आणि कॉलेजला. शेवटपर्यंत काम करणार आहेस काय? काय झालं आई? काय झालं काय? 16 तारखेला फक्त आरती आणि विक्रांतचं लग्न नाहीये, तुझा आणि वेदांचा साखरपुडा सुद्धा आहे. अमूल्या, हे बघ, तुझ्याशी निवांत बोलायला वेळ सुद्धा मिळालेला नाहीये. असतेस कुठे घरी तू? आता सांग बरं, वेदांबद्दल काय वाटतं तुला? काय चालू आहे तुझ्या मनात? अगं ए अमूल्या, अगं बोल बोल काहीतरी. अगं 16 तारीख काही लांब नाही, आता घोडा मैदान आलं जवळ. मग नाही सुमन बरोबर बोलतायत, आम्हाला व्यवस्थित बोलता आलेलं नाही तुझ्याशी. काय वेदांबद्दल काय वाटतंय तुला? बोल बाळा, तुझ्या मनात काय चालू आहे ते सांग आम्हाला. आई, खरं सांगू, खरंच सांग. मला असं वाटतंय की खूप घाई होती. ए ए ए ए अगं हळूहळू सावकाश ना जरा. पाणी पी, पाणी पी. नाही, मी ठीक आहे. हा बोल बोल बोल. मला वेदांचं काही कळत नाहीये. अगो बाई, आता हे काय नवीन? अगं आई, म्हणजे तो मध्येच खूप विचित्र वागतो. त्यामुळे मला असं वाटत होतं की मला थोडा वेळ मिळाला असता तर. तुम्ही आजकालची मुलं ना सगळ्याच गोष्टींमध्ये ना खूप वेळ घेता बाबा, खरंच. करिअर ठरवताना, लग्न ठरवताना. आमचं बघा, आम्हाला आमच्या वडिलांनी सांगितलं डॉक्टर हो, झालो डॉक्टर. आईने सांगितलं सुमनची लग्न कर, केलं लग्न. काय डिसिजन्स एकदम फटाफट. वेळच घेतला नाही आम्ही. काय हो ना. हो अण्णा, पण माझं फक्त एवढं म्हणणं होतं की साखरपुडा आपण थोडा पुढे ढकलला असता तर. काय काय केलं? पण ना बाई, लावून घेतलंय बघा हिनी. मी हळद आणते, थांब. काय करावं या मुलीचं? बघू बघू बघू. ए अमूल्या, फर्स्ट एड आण जरा. सावकाश 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 सावकाश. ते ठेव बाजूला. तुला घाई कशाला करतेस? नीट बघून काम करायचं ना. अण्णा मी करते. हां, याच्यात क्रीम कुठे आहे? बरं ती जखम पुसून घे, मी क्रीम घेऊन येतो. ताई, अगं नसतं सांगितलं मी अण्णांना. काय फट्टू वानखेडे. हे बघ, तू मला फट्टू नाही बोलायचं. अरे दात काय काढतोयस? गप्प बस. मी कसं गप्प बसू? मी मन आहे ना तुझं, आणि तू स्वतःच्याच मनाला सांगतोयस गप्प बस. काय प्रॉब्लेम आहे तुझा? अरे तुझा काय प्रॉब्लेम आहे? फट्टू कुठला? तू ना, मी तुला कसं डिस्क्राईब करू हेच कळत नाही. तुझं काय माहितीये, तू ऐन वेळेला शस्त्र टाकतोस. तुला बोलायला काय जातंय रे? अरे तुला अमूल्याला बोलायला काय जातंय? जा, जाऊन सांग तिला माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि मी तुझ्याशिवाय जगूच शकत नाही. जा. ऍक्च्युली ना मला भीती वाटते. म्हणजे ती जर नाही म्हणाली तर बघ ना, मी एवढ्यांदा हिंट्स दिल्या तिला, आद्यानी पण हिंट दिली. अमूल्या काय इंटरेस्टच दाखवत नाही. अरे अरे बाबा, तू हिंट काय देतोस रे? हिंट द्यायला तू काय इथे कोडं सोडवतोयस? काहीतरी बोलायचं. हे बघ, प्रेमात ना हिंट वगैरे नाही चालत. प्रेमात धीट पण असावं लागतो. अरे पण हो, पण काय, आता समज अमूल्याची इच्छा असेल की तू तिला जाऊन मागणी घालावीस, तिला प्रपोज करावंस, तर
तू तरी ते हिंट हिंट खेळत बसशील. वेदांत, आणि एक गोष्ट लक्षात ठेव, प्यार किया तो डरना क्या. घाबरायचं नाही. प्रेम करतोस ना, सरळ जा आणि जाऊन तिला प्रपोज कर. जास्तीत जास्त काय होईल, ती नाही म्हणेल ना. अरे पण ती काय अख्ख्या जगाला जाऊन नाही सांगणार आहे की त्या फट्टू वेदांत वानखेडे मला प्रपोज केलं आणि मी त्याला नाही म्हणाले. काय वेदांत, आता ना तुझ्याकडे फक्त 2 ऑप्शन्स. ओके, ऑप्शन नंबर 1, तू जायचंस आणि अमूल्याला प्रपोज करायचं. आणि ऑप्शन नंबर 2, आयुष्यभर माझं अमूल्यावर प्रेम होतं, पण ते मी व्यक्त करू शकलो नाही. या गिल्टमध्ये आयुष्यभर राहायचं. काय वेदांत वानखेडे, जरा स्वतःच्या मनाचं ऐका आणि जाऊन तिला प्रपोज करा. बरोबर आहे तुझं. मी आता ट्रीट द्यायला जाईन ना, तेव्हा तिला प्रपोज करा. देवा, याचं ना तूच काहीतरी कर रे बाबा. अरे काही नाही होऊ शकत तुझं. मूल्या, तू प्लीज शांत हो ना. कशी शांत हो मी वेदांत? इथे इतकं टेन्शन आहे आणि तुला जरा सुद्धा सिरियसनेस नाही. अगं, कोण म्हणलं मी सिरियस नाही? ऍक्च्युली एवढा सिरियस मी आधी कधीच नव्हतो. हो, वाटत नाही असं. आता वाटेल. म्हणजे अमूल्य, आय नो खरं तर थोडा उशीरच झालाय, पण ते म्हणतात ना, देर आहे और दुरुस्त आहे. आणि आय ऑल्सो नो की मी तुझ्यावर खूप रागावतो, चिडतो, तुझ्यावर ओरडतो. आपली खूप भांडणं होतात, पण मला कधी समजलंच नाही ग याच्या मागे नेमकं काय. अमूल्या, खरं सांगू, मला ना तू आधी अजिबात आवडायची नाहीस. डोक्यात जायची माझ्या. खूप राग यायचा मला तुझा. पण मग हळूहळू तू ऑफिस जॉईन केलंस, आपली मैत्री झाली, आणि मग हे आपण खोटे गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड झालो. सो ह्या सगळ्यात ना मला समजलं की मला नेमकं काय वाटतंय. सो अमूल्य, मला ना तू सतत माझ्या आजूबाजूला हवीस. आणि तुझ्या नसतेस ना, म्हणजे तुझ्या घरी जातेस ना, तेव्हा मी काहीतरी कारण शोधतो आणि तुला मेसेज किंवा कॉल करतो. अमूल्य, तू 24 तास मला माझ्या आजूबाजूला हवीस. आणि मला ना खरंच आधी असं कळलं नाही की नेमकं काय होतंय. आणि मग मी मला विचारलं की काय आहे. मग त्यावर माझं मन मला म्हणालं की मिस्टर वेदांत वानखेडे, तुम्हाला अमूल्याची सवय लागली. आणि असं म्हणतात की ज्या माणसाची आपल्याला सवय लागते ना, आपण आपली पूर्ण लाईफ त्या माणसासोबत स्पेंड केली पाहिजे. सो अमूल्या,
तू मला आयुष्यभर माझ्यासोबत हवी आहेस. तू मला आणि माझ्या लाईफला कंप्लीट करतेस. आणि म्हणूनच अमूल्य, तू मला माझी बेटर हाफ म्हणून हवी आहेस. सो अमूल्य विल अमूल्य, will you marry me?